हो हो हो. चालेल. चालेल, ठीक हा, एक विचारू आहे. का? चालेल चालेल. ते त्वमला आपण सी करतो ना, म्हणजे हो. त्वमला सी करतो. तर त्वम अत्र खेळ. तर तुम्ही तेव्हा तू येथे खेळ असं सांगितलं. तर त्वम नंतर पुढे आपण पाठ केलं क्रीडे तेव्हा त्वम सी आहे ना. तम अत्र खेळसी किंवा क्रीडसी म्हणायचं का मग? का तू नाही नाही, तुम्हाला वाक्य कसं त्वम तुमच्या अत्र पुढं. खेळत म्हणे. हा, तुमच्या पुढं तसं नाही येणार ना. सह खेलती, त्वम खेलसी. जर हा. तो खेळ असेल तर वेगळं, खेळतो असेल तर वेगळं. हे बघा, आपल्याला लक्षात काय येते का मेसेज तुमच्या? त्वम आता हे बघा. अत्र खेळ, त्वम अत्र खेळ हा, म्हणजे तू तू येथे खेळ असं जर आलं. असं जर तू असेल तर येथे तो. खेळ, त्याचं त्याचं संस्कृत मध्ये आलं. हा, तर त्वम अत्र त्वम खेळ लिहायचं त्वम का क्रीड त्वम त्वम अत्र अत्र खेळ किंवा त्वम अत्र क्रीडसी क्रीड. क्रीडसी लिहायचं? क्रीडसी नाही लिहायचं, मग क्रीडी लिहायचं. नाही का? बर, हे बघा ताई, साधं आहे की तुम्ही आज्ञा देताय का कोणाला? हा. जर आज्ञा देत असेल तर पठ, लिख, अच्छा. लिख, पठ, खेल असं लिहायला लागेल. अच्छा. हा. आणि तुम्ही जर का फक्त तो तू म्हणजे समोरची व्यक्ती क्रिया करते हे फक्त तुम्ही एक विधान करताय, हम्म, हम्म. त्या ठिकाणी मग तुम्ही त्वम खेलसी हे बरोबर होईल. कारण की तुम्ही विधान करताय, तुम्ही मला किंवा दिलीपजींना आज्ञा नाही देतात की तू खेळ किंवा तू वाच. अच्छा. आता ही ठीक आलं आहे. वाक्य, लक्षात? ही वाक्य हो बघायचे. हो. दुर्बलम रक्ष, इदानीम मा धाव. इथं धावती नाहीये, रक्षती नाहीये. सत्यम वद, हा. वदती नाहीये. यानम तत्र नय, गाडी तेथे नाही. तर हे सगळं जे आहे हा. ते आज्ञार्थी वाक्य आहे. भोजनम आनय, हा. नृत्य पुरस्तात चल, तत्र तिष्ठ. म्हणजे तिष्ठती नाहीये, चलती नाहीये, नृत्यती नाहीये, पश्यती नाहीये. पश्यती वगैरे हम्म, केव्हा येतं ते? की जिथे तुम्हाला म्हणायचं की तो करतो आहे, तो बघतोय. जसं इथं सह पुस्तकम पठती, तो पुस्तक वाचतो. हम्म. त्याला आपण वाच म्हणून सांगत नाहीये. हा. फरक कळला ना म्हणजे. समजलं. जसं त्वम म्हणजे आपली भोजनम कुरु, तू भोजन कर, ही एक प्रकारची आज्ञा झाली. स्वच्छम जल हम्म. पिब पाठशालांच्या गच्छ, ही आज्ञा आहे. हा. हा. सह पुस्तकम पठती, तो पुस्तक वाचतो. पश्चात भोजनम करोती, नंतर भोजन करतो. करतो आणि हम्म. कर यात फरक आहे ना. तसंच आहे ते. हा. हा. आपल्याला आईनी लहानपणी शिकवलं होतं बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण आज्ञार्थीच शिकलो, कारण की आपल्याला आईची आज्ञा ऐकणं शिकायचं होतं त्यावेळेला, बरोबर? हम्म. आई मग सांगायची ना, उठ, हात धु, जेवण कर, पलंगावर जाऊन झोप. हे सगळे आज्ञार्थी वाक्य होते आणि तीच आपण छोटी छोटी पहिली शिकलो. ती समजायला आणि सोपी असतात एकदम, आणि नॅचरल वाटतात ते. सर, मला एक डाऊट होता. हो, बोला. आता आन्सर शीट आहे तर त्याच्यावर क्वेश्चन नंबर टाकून आन्सर्स हो लिहायचे, जसं आपण स्कूलच्या ह्याच्यात करतो की हो. पूर्ण क्वेश्चन लिहायचं आणि मग नाही त्याच्यानंतर आन्सर नाही, लिहायचं? क्वेश्चन नाही लिहायचा. आपलं फक्त क्वेश्चन नंबर टाकायचा आणि आन्सर लिहायचं. फक्त इथं फिल इन द ओके. ब्लँक्स आहे, किंवा एखादं मराठी मधला किंवा हिंदी मधला शब्द आपल्याला रिप्लेस करायचा संस्कृतमध्ये, त्या ठिकाणी पूर्ण वाक्य लिहायचं. आणि जो आपण चेंज केला किंवा जे फिल इन केलं त्याच्या खाली एक रेघ मारायची. किंवा मग तो शब्द आपण जर वेगळ्या शाईन लिहिला असेल, लालनी किंवा निळ्यानी असं काहीतरी किंवा काळ्यानी, तर तसं लिहायचं. म्हणजे हायलाईट झालं पाहिजे की हे तुम्ही लिहिलंय. ओके. हम्म. पण पुन्हा पुन्हा प्रश्न लिहायची गरज नाही. प्रश्न जे प्रश्नपत्रिकेत आहेत ते तसेच ठेवायचे, नाही तर अर्धा वेळ त्यातच जाईल आपला प्रश्नपत्रिका लिहिणं. इरा, जसं तू तुम्ही इंग्रजी माध्यमात शिकतेस का हा, मराठी इंग्रजी, माध्यमात? इंग्रजी. इंग्लिश मीडियम. अच्छा, बर. ते तर आता ते स्टँडर्डच झालंय ना. जसं आता इथं त्यांनी दिलं असेल संस्कृतमध्ये अनुवाद करा, तर तू स्वच्छ अक्षरे लिही, किंवा हिंदीमध्ये तुम्हाला आलं तू स्वच्छ अक्षर लिख,
तर हे प्रश्न असेल हा, हे लिहायची गरज नाही. फक्त आपण इथे क्वेश्चन नंबर 1 लिहायचं आणि त्वम स्वच्छम अक्षरम लिख असं लिहून एक अशी व्हर्टिकल लाईन मारायची. म्हणजे त्या ठिकाणी ते वाक्य पूर्ण झालं असं दिसतं. हे जाणीच आहे त्या ठिकाणी लिखच्या पुढे आहे, पटच्या पुढे आहे, असं एक व्हर्टिकल किंवा दंड म्हणतात संस्कृतमध्ये, तो दंड लिहायचा. हो. म्हणजे ते फुल स्टॉप सारखं आहे. मग इरा, मग तुझं मीडियम ऑफ आन्सर इंग्लिश असणार आहे का? नाही, मराठी सिलेक्ट केलं. बर बर. पण म्हणजे तुला जर का भाषांतर जर का संस्कृतचं स्वतःच्या भाषेत आणि ते जर का तुला इंग्लिशमध्ये करायचं असेल तर यू हॅव द फ्रीडम. ओके. हो, चालेल. या, इफ यू आर कम्फर्टेबल रायटिंग द आन्सर इन इंग्लिश, फील फ्री टू राईट इट. ओके, थँक्यू. या, वी विल चेक युअर आन्सर्स अँड वी विल गिव्ह यू पॉइंट्स अकॉर्डिंगली. ओके. सर, सर्वांनी आकडे मराठीतच लिहिणं आवश्यक आहे की एखाद्याला इंग्लिश झाले तर चालतील? अहो, तुम्ही इंग्लिश मराठी दोन्हीचं चालतं, जरी चालतं. मिश्रण केलं काही हरकत नाही. आम्हाला फक्त बरं, स्पष्ट बरं. दिसू देत जे काय तुम्ही लिहिताय. कळलंय आम्हाला हे. हा मुख्य उद्देश ओके. काय की संस्कृत भाषा प्रचलित पण व्हावी, हा त्याचा उद्देश आहे. हा Yes. पण जर बरोबर. मराठीत लिहिलेत आकडे आम्हाला जास्त आनंद होतो. खरंय. आपण जरा आता ब्रिटिशांची गुलामगिरी सोडून देऊयात. हम्म. सोपं नाही ते तर पण. अजून एक प्रश्न आहे. हा. इथेच मगाशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे की संस्कृत शब्द तुम्ही हे करा, तिथे म्हणजे इंग्लिश लिहिलेलं आहे तिथे. रिप्लेस करा. हा. तर हा, तर आता इथे लिहिलंय पठ क्विकली ए लेटर असं लिहिलंय. तर एचं आपण एकम लिहायचं का तिथे, का नुसतं पठ सत्वरम पत्रम असं चालणार आहे? तिथे एक लिहिलंय का त्यांनी प्रश्नामध्ये ए आहे काय? लेटर लिहिलंय. नाही, ए म्हणजे क्विकली ए लेटर ए म्हणजे एकम आलं ते. आहे ना. हा, तेच. जसं आता मग घरी तसंही सुद्धा बघा गच्छ. तुम्ही लताताई, हा दोन्ही हा प्रकारे वाक्य होतात की हा तू एक पत्र लिही किंवा तू पत्र लिही. हा. हा, म्हणजे असं काही तुम्ही अगदी त्या एला इग्नोरही करू शकतो अगदी तुम्ही, असं काही नाही. हा अच्छा. हो. म्हणजे असं वाक्यामध्ये लिहिलं तरी चुकीचं नाही होणार. नाही नाही नाही, अजिबात नाही. हा आपण एक पत्र आहे का अनेक पत्र तुम्ही लिहिताय, म्हणजे पत्राचं हा एक वचन लिहिताय का अनेक लिहिताय, हा हे मात्र आम्हाला हा. स्पष्ट कळलं पाहिजे. तेव्हा ओके क्रियापदावरून ओके. कळतं ते. हा हा. हा हा, चालेल चालेल, ठीक आहे. ओके. जसं आता इथे घरी सुद्धा गच्छ, मग घरी सुद्धाच्या ऐवजी आपण गृहम लिहिलं, गृहमपी. तर मग त्या ठिकाणी गृहमपी लिहून गृहमपी गच्छ असं लिहायचं आणि गृहमपीच्या खाली अशी रेष मारायची, म्हणजे आपल्याला कळतं की हे तुम्ही लिहिलंय. हा किंवा हा. मग वेगळ्या शाईने तुम्ही गृहमपी लिहू शकता, लाल शाईने किंवा असं वेगळ्या शाईने. आणि पेपर फक्त पीडीएफ करून पाठवायचे. हार्ड हो कॉपी हो करण्याबद्दल नंतर तुम्हाला हो. पाठवायचं तसं काही अजून सूचना नाही सरांच्या. ओके. घरी त्याच्यामध्ये तुम्हाला काय स्वतःला जर का पीडीएफ करता येत नसेल तर कोणीतरी मदतनीस तुम्ही घेतलायत का सगळ्यांनी? घरामध्ये मुलांना पर्टिक्युलर जमतं पटकन ते. नसेल तर त्यांचा वेळ आत्ताच मागून घ्या, पीडीएफ काढून करून ठेवा. पीडीएफ पाठवायची का स्कॅन करून पाठवायचंय? स्कॅन करून म्हणजे पीडीएफच होईल ना त्याची तयार. स्कॅन केलं हा. की त्या फॉर्मेट ताई, आपल्याला फोटो पाठवायचे नाहीयेत. हा. हा, उत्तरपत्रिकांचे फोटो पाठवायचे नाहीयेत. मग त्याची पीडीएफ करायची आहे. हा, ते फोटो हा, काढले ते विचारतं बरोबर. ना कशामध्ये कसं करायचं. पीडीएफ म्हणून चॉईस द्यायचा, ते करतं पीडीएफ सगळ्या फोटोचे एकत्र. मुलीला विचारून पाठवेन. हा मुलांना हा, विचार. बरोबर आहे हा. माधुरीताई, की हा. तुम्हाला जमत नसेल, हा. शक्य आहे मुलीची मदत घ्या आणि तिला म्हणावं की मला या सगळ्या उत्तरपत्रिकांच्या पानाची पीडीएफ बनवून दे, मला ती सरांना पाठवायची आहे. अच्छा, आणि प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवर मागवले लगेच सोडवायला बसावं लागेल ना? असं काही नाहीये तुमच्या ताई. सोयीनुसार 1 तुम्हाला तारखेपर्यंत वेळ आहे तुम्हाला. ताई,
लक्षात घ्या, हा आपण सगळेजण आता वय वर्ष 50च्या पुढे एक्सेप्ट इरा असेल माझ्या मते. हा राईट. आपल्याला अनेक व्यवधान आहेत, अनेक संसारिक अडचणी असतात. तुम्ही जरी समजा आज दिलीपजींकडनं मागवली शनिवारी, हम्म, काहीतरी घरात अडचण येईल, तुमचा नवरा आजारी होईल, तुमच्या मुलांना गरज पडेल, तुम्हाला घरातलं ऐनवेळी काम पडेल, तर त्या दिवशी तुम्हाला नाही सोडवणं शक्य होणार, बरोबर? हा हा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सोडवा. ठीक आहे. दुसऱ्याही दिवशी कामावर ऐनवेळी काहीतरी तुम्हाला अडचण आली, नाही जमलं, तिसऱ्या दिवशी सोडवा. आता आपल्याला सगळ्यांना या स्थितीमधनं जावं लागतंय, कारण की हो आपण आता फक्त विद्यार्थी नाही होत. त्यावेळेला छान होतं, आई बाबा हा, सगळी जबाबदारी घेत होते आणि आपण फक्त शिकायचं काम करत होतो. ठीक मी आहे. तर म्हणेन तुम्हाला आणि सुद्धा म्हणूनच ते 2 तास 4-5 दिवस सरांनी तुम्हाला हम्म. दिलेत, की जेव्हा तुम्हाला सलग 2 तास मिळतील, कधीही त्या 4-5 दिवसात, त्यावेळेला तुम्ही ते सोडवा. ठीक आहे. आणि सलग आणि बसवत 2 नसेल तरी तासातच सुद्धा सोडवा, कारण की ब्रेकमध्ये करा. हां. आणि ठीक आहे, असंही होऊ शकतं, की तुम्ही लिहिताय प्रश्न आणि तुम्हाला संडासला जायचंय, बाथरूमला जायचंय किंवा पाठ दुखायला लागली किंवा असं. घरामध्ये पाहुणे आले, की जे तुम्ही त्यांना नाही टाळू शकत. त्यावेळेला सरळ स्टॉप करा. पण घड्याळामध्ये बघा, की अरे मी ऑलरेडी आधीच 45 मिनिटं उत्तरपत्रिका लिहून झाली आहेत माझी. उरलेला वेळ पाहुणे गेल्यानंतर परत घड्याळ लावून सोडवायला बसा. हरकत काही नाही. ठीक आहे. फक्त स्वतःला फसवू नका. हा, हे नाही. प्रामाणिक आपलं आपलं राहायचं काय. हो हो ही काही परीक्षा म्हणून नाहीये. हां. त्याचा अभ्यास आहे, सराव आहे. गुणांसाठी स्पर्धा नाहीये इथे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. बरोबर. मी पहिली, मी दुसरा, तो तिसरी, असं काही नाही. रेटिंग असं नाही की कोणालाही जास्त मान सन्मान आणि प्रशस्ती पत्रकं मिळणार नाहीयेत. आणि त्याबद्दल आणि त्या प्रशस्ती पत्रकाचा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही उपयोग होणार नाही. स्वतःच्याच आनंदाकरता आपण हे सगळं करतोय. हो हो वेदश्री शांत आहे का तिथे? हो सर आहे. तुला काही अडचण, काही शंका? नाही सर, अजून तरी काही डाऊट नाहीये. तू कम्फर्टेबल आहेस? हो लाल शाईचा पेन, निळ्या शाईचा पेन, काळ्या शाईचा पेन, पट्टी, पॅड हो सगळं रेडी आहे. हो तू पण हो इंग्रजी माध्यमात शिकतेस का वेदश्री? हम्म. हो सर. बर. अजून कोणी विद्यार्थी आहे का आपल्याकडे त्या दोघींशिवाय? मागे कोणतरी मला म्हटलं होतं मी काही मोठी नाही, असं कोणतरी मला म्हटलं होतं. मॅडम म्हटलं होतं त्याला, कोणा तरी विसरलो मी. या 2 तरी आहेत. या तुमच्या दोघींकडून आम्हाला चांगली अपेक्षा आहे. पण निदान तुम्ही तुमच्या वर्गामध्ये जेव्हा बोलाल आपसामध्ये, तेव्हा संस्कृतमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कोणाला कळणार नाही तुम्ही काय बोलता ते. आमच्या लहानपणी आमची ची भाषा होती. ते चं बोललं की बाकी लोकांना काही कळायचं नाही काय बोलतात ते. चतू चढावे चेहस आ. हा हा. चालेल दिलीपजी, मग. असं मी म्हणलेलं नाही बरं का, मी फक्त चची नाही, भाषा ठीक बोलतो. आहे. काही अजून काही आहेत का मॅटर, का क्लोज करायचं आता? सर फक्त एक बोलायचं तर होतं, एक म्हणजे आता जी चर्चा झाली उत्तरपत्रिका सोडवण्याविषयी, हो तर त्या केसमध्ये जर का एका ठिकाणी प्रश्नपत्रिका ठेवली, हम्म. तर मग प्रत्येक जण त्यांच्या सोयीप्रमाणे तो प्रश्नपत्रिका घेईल, म्हणजे तुम्हालाही सोयीचं जाईल आणि उत्तरपत्रिका सोडवणाऱ्यांना सुद्धा. हो ना सर, ग्रुपवर टाकलं तर काय हरकत आहे? कारण की आधी मला असं वाटलं की प्रश्नपत्रिका मिळाल्यावर लगेच सलग 2 तास ते काउंट होतील. त्याच्यासाठी तुम्ही इंडिव्हिज्युअल चा उपाय सुचवताय. पण आताच्या नाही चर्चेवरून तसं असं लक्षात तसं येतंय की नाही कसं, तसा बेसिक विचार तोच होता की तुम्ही सलग बसून करावं. पण नंतर काय व्यावहारिक अडचणी अनेक येतात ना आपल्याला त्याच. नाही ते मान्य आहे. नाही, आता ग्रुपवर उत्तरपत्रिकेचं का कळवलं. नाही टाकायचं, तर उत्तर प्रश्नपत्रिका. मी सोपं उत्तर देतो. सरांनी काहीतरी विचार केला असेल देवल गुरुजींनी, की असं मान्य करा आहे. म्हणून. तर त्यांचा मान्य आहे. विचार आम्हाला पूर्णपणे कळलेला नाहीये ताई, अच्छा. की ओके. असं का करायला सांगितलं. ते आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि ते जसं म्हणतील तसं करतो, कारण की शेवटी ते आपले सर्वेसर्वा आहेत, गुरु आहेत. मान्य आहे.
तसं तोच करू. काय बघू. विचार आहे तो पण म्हणजे जाणून घेण्यासाठी पण मी विचारलं हा आणि पहिला तोच होता की काहीतरी विचार असणार म्हणून असं ठरवलं असेल. पण हम्म. चर्चेनंतर असं दिसून आलं की नाही, ती गोष्ट नाहीये की हम्म. प्रश्नपत्रिका घेतल्यानंतर लगेच सोडवायला बसायचंय. मग ते जर का नसेल तर मग काय आहे? ह्या ह्याच्यातून मी हा प्रश्न नाही, विचारला. अपेक्षित असं आहे बरोबर की आहे. तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा तुम्ही लगेच लिहावं असं अपेक्षित आहे. हं, पण हं. समजा आता 1 तारखेपर्यंत वेळ आहे आणि नसेल काही शक्यता आपल्या सोयीनुसार आपण करू शकतो. अच्छा. सर्वात नाही आयडियली आता अपेक्षित आहे की तुम्ही घेतली पण आता मला वेळ आहे, मी आता प्रश्नपत्रिका मागवतो किंवा मागवते आणि 2 तासात लिहून मोकळी होते, 1 तासात लिहून मोकळी होते. हं. मी रिकामी आहे. तर त्यावेळेला सकाळी ठेवलं आम्ही आणि ते नाही, मग ते कुठे काय होतं त्या व्हॉट्सअपवरती कुठेतरी खालीवर पण अनेक मेसेज येतात. प्रश्नपत्रिका कुठे गेली, वरती गेली, खाली गेली. पुन्हा पुन्हा शोधत बसावं लागतं. त्यापेक्षा कारण की ह्यामध्ये काय होईल सर, तुम्हाला पण म्हणजे बघत बसावं लागेल की कोणी मागितले, कोणी नाही, मागितले. मग तुम्हाला त्यावेळी पाठवावी लागेल. हा ठीक पण आहे. आहे भाग त्याच्यामध्ये. लगेच पण आम्ही तो ते उचल तुम्ही केला असेल म्हणजे असं म्हणतायत सर, तर मग ठीक आहे. ठीक आहे, राहू दे. आम्हाला तर काय एकच प्रश्नपत्रिका मागवायची आहे. पण तुम्हाला प्रत्येकाला पाठवावी पाठवायची. लागेल. नाही काय व्हॉट्सअपला काय लागत त्याच्यासाठी नाही मग. ते. एक क्षणाचं आहे. काम आहे. आम्ही आम्ही देवल सरांशी बोलतो आणि त्यांचा विचार जाणून घेऊन त्यानुसारच आम्ही कृती करू. चालेल. ठीक आहे. हं. बघूया ते सांगतील त्याप्रमाणे मग ते एक ठराविक वगैरे ठेवूत किंवा मग प्रत्येकाला लागेल तेव्हा देऊ तसं. कारण कसं आहे, काही लोकांना सकाळी जमतंय, काही लोक संध्याकाळी जमतंय, कोणी शाळेमध्ये आहे, कुणाची परीक्षा आहे उद्या. तर ते अनेक वेळा प्रत्येकाच्या असल्यामुळं मग ते त्याच्या वेळेला दिलेलं चांगलं असं एक विचार त्यावेळेला केला होता. बरं बाकी सगळ्यांनी आत्तापर्यंत ज्या ज्या काही गोष्टी पाठवल्या होत्या म्हणजे पी-डी-एफ फाईल्स पाठवल्या होत्या विविध प्रकारच्या, प्रत्येक धड्यावरच्या वगैरे, या सगळ्यांनी आपापल्या मोबाईल फोनवर किंवा आपल्या कॉम्प्युटरवर सेव्ह करून ठेवल्यात का? हो सर, केल्यात. हां. जर तर कोणी मी केल्या प्रिंट आउट नसतील काढलाय. प्रिंट अच्छा आउट ठीक आहे, घेऊन ठेवलंय. प्रिंट आउट घेतलाय. हं, ठीक आहे. हो. पण जर का तुम्हाला सेव्ह करणं शक्य असेल, तर त्या करून ठेवा. म्हणजे काय होईल, की ग्रुपवरचं जर का काही मटेरियल सरांना कमी करावची गरज पडली, तर त्यांना ते सहजपणे कमी करता आलं पाहिजे. हां. हो. म्हणजे प्रिंट आउटच आता घेतलेली केलं आहे सर. तरी चालेल ना? म्हणजे अजून मी केलेलं नाहीये, पण आता लगेच केलं तरी हो, चालेल राइट? म्हणजे हो, आता हो. असेल करा. अजून 1 अजूनही तास. आहे. हां. हो, हो. हो. पण अपेक्षा अशीच असते, की आपण वर्गात गेलो, आपण वही घेऊन जातो, आपण वर्गातलं लिहून घेतो. तर आपण आपली वही घरी ठेवतो की नाही? हो, बरोबर. हां. ते अपेक्षा तीच आहे. YouTubeचे व्हिडिओज तुम्ही ठेवणार आहात ना? कारण काय हो, काही हो. वेळेला YouTube हो. राहील. ते YouTubeचे राहील. राहतील. ते राहील ना, कारण ते ते ओपन उच्चार टू वाला वगैरे काही आहेच. वेळा कळतात ते हो, बघितलं की. हो. हो, हो. YouTube राहणार आहे. आणि माझ्या मते सरांनी सगळ्याचा Google ड्राईव्हवर देखील ठेवलेला आहे. सगळ्यांना तुम्हाला त्याचा ॲक्सेस पण दिलाय. कोणी कधी ट्राय केलंय का, की तिथे जाऊन हो, बघून हो सर. त्यांनी पेपर्स पण पाठवलेला आहे. जवळपास आहे. नमुना 8 बऱ्याच प्रश्नांचं प्रश्नपत्रिका पेपर. त्यांनी पाठवल्यात आधीच्या हो, आहेत, आहेत. वर्षाच्या. आहेत, आहेत. हो, हो. हां, आणि त्या मग सगळ्या बघितल्या. म्हणजे जवळपास 7-8 आहेत. हो, 2016 आणि 1900 दोन आहेत. सप्टेंबर आणि फेब्रुवारी असे 2 हो, हो. क्वेश्चन पेपर आहेत. करेक्ट, करेक्ट. बरोबर, बरोबर. हां, तर ज्यांना कोणी अजूनपर्यंत ज्यांनी केलेलं नसेल, तर त्यांनी कृपया घरच्यांची मदत घ्या. Google ड्राईव्हवरून त्या बघा आणि त्या तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर सेव्ह करून ठेवा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला भविष्यात तुमच्या मुलाची किंवा मुलीची मदत घ्यायची गरज उरणार नाही. नमस्कार सर. म्हटलं नमस्कार. मी केल्या नाहीयेत काही माझ्या अडचणींमुळे, तर मी आता करते ते बघून त्यातलं हो, काढून. हो. हो, हो. काय ते. काही वाटली मदत तर आमच्याकडून सांगा, आम्ही करतो. सेव्ह करून धन्यवाद ठेवतील सर. ना. आता आम्ही सगळ्या आमच्या पण ठेवलेल्या आहेत ना. केव्हा केव्हा चांगलं वाटतं आपण केव्हा ते या मग त्यावेळेला काय वाचलं, काय नाही जुनं काढून बघायला. हो, म्हणजे बरोबर आहे. हां. तेव्हा कसं अवघड गेलं आपल्याला समजायला. आता काही वाटत नाही त्याचं असं. छान वाटतं. बरं. आणि Google 6 ड्राईव्हला जे आहे ते सेव्ह केलं, तर हो. मोस्टली सगळं येऊन जाईल ना त्याच्यात? हो. हो, हो, हो. Google हां. ड्राईव्हचं तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर किंवा तुमच्या iPad, नोटपॅड जे काय असेल तुम्ही वापरत असाल किंवा मोबाईल फोन हो, याच्यावर हो. जर का सेव्ह करून ठेवलं, तर मग तुमचं ते लोकली स्टोअर होईल. हं. ओके. थँक
सर एक विचारायचं होतं, हो, आपण बोला. जी आता ती पीडीएफ स्कॅन करून जी पाठवणार आहे, तर ती त्याचं नाव आपण काय पर्टिक्युलर लिहायचं असं काय आहे का? म्हणजे नाव, आमचं नाव आणि बालबोध आणि हा काय हा अजून काय फाईलचं नाव लिहायचं हो का? हो तारीख हो वगैरे? बालबोध संस्कृत बालबोध परीक्षा आणि तुमचं नाव लिहिलं तरी तुमचं नाव पेपरमध्ये असतं ते. म्हणजे मी म्हणजे स्टँडर्ड असेल तर मग त्याप्रमाणे ते फॉलो करता येईल असं. हा स्टँडर्ड गिरीशजी, मी जेव्हा माझ्या वेळेला परीक्षाची उत्तरं लिहायचो परीक्षेत, तेव्हा त्याची स्कॅन कॉपी पाठवायचो, त्यावेळेला माझं नाव, आपण कुठली परीक्षा दिली ती बालबोध, आणि आपला महिना, ज्या महिन्यात आपण परीक्षा देतोय, म्हणजे आता मार्च आहे, मार्च 2026 बरोबर आहे. असं नाव देऊन बरोबर. .pdf अशी फाईल तयार करायची. हा, हरकत नाही, चालेल. हा, प्रसाद परांजपे, बालबोध, उत्तर हे असं पत्रिका, हो, हो. मार्च 2026. आणि चालेल, माझ्या मते हरकत नाही. आपल्या वर्गामध्ये जर का खूप लोक एकाच नावाचे नसतील तर सोपं आहे. पण जर का तुम्हाला माहिती असेल की तुमच्याच नावाची दुसरी व्यक्ती, आता माधुरी कुलकर्णी समजा 2 असतील, तर मग त्यांनी मग माधुरी आणि मधलं नवऱ्याचं नाव वेगळं असेल तर ते घाला, किंवा तुमच्या वडिलांचं नाव मधलं वेगळं असेल तर ते घाला, म्हणजे अजून स्पष्ट होईल. ठीक आहे. आणि याला रोल नंबर वगैरे असं काही नाही ना? नाही, या परीक्षेसाठी रोल नंबर वगैरे नाही आहेत. ते इंटरनल आहे म्हणून बरं नाही. बरं. चालायचं मग अजून काही? हो सर. चलो, ऑल द बेस्ट सगळ्यांना. चांगले लिहा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा, छान वाटलं. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. पुढची नमस्कार. परीक्षा, पुढचा अभ्यास केव्हा धन्यवाद. सुरू करायचा? लगेच सोमवारपासून हे करूया. सोमवारी लगेच करायचा? करू. हा चालेल, काय हो. प्रॉब्लेम हो नाही. हो. हो. ओके चालेल. दिलीपजी, हा सरांनी पण अशी सूचना दिली आहे ना, सोमवारी सुरू नाही करायची. अजून काही बोलणं झालं नाही त्याचे काहीच. बरं, कारण की तसं मला सांगा, म्हणजे कारण की माझ्याकडे त्यावेळेला रविवार रात्र हा, असते ना अमेरिकेत. ठीक आहे, मग तसं ग्रुपवर टाकतो मी 1 सरांशी बोलून. तारखेला कोणी सुरू? तुमची आज कन्सिडर सकाळच्या क्लासमध्ये मी आज सकाळचा 2 क्लास जेव्हा तारखेला. अटेंड केला तेव्हा सरांनी सांगितलं की सोमवारपासून सुरू करणार म्हणून. म्हणाले हो, का? बरं अच्छा. बरं, ओके ओके, मग ठीक आहे, ओके मग काही ओके. प्रॉब्लेम नाही. मग काय म्हणजे मग विचारायची गरज नाही हा, परत. मग सोमवारी आपण करूया सुरू. मग प्रारंभाचा अभ्यास प्रारंभ करू आपण. इव्हन या इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत, कशी फाईल सेव्ह, सगळं सकाळी सांगितलं ऍक्च्युली. अच्छा. सकाळचं जर रेकॉर्डिंग मिळालं तर सगळ्यांना कळेल मला वाटतं. हा 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 मला ते सहज सर- वेळ होता, आज पहिल्यांदाच मी अटेंड केला, पण ते ओके. बेनिफिट हा. होत, आज थोडा फायदा झाला. चांगला आहे ना. पीडीएफ कशी करायवर सांगितलं त्यांनी का? नाही, पीडीएफचं त्यांनी मला वाटतं ह्याच्यावर आलं ग्रुपवर, पण नाव कसं सेव्ह करायचं वगैरे ते सगळं नंतर नंबर आणि हा, ओके. प्रत्येक पेजला नंबर घालायचा, कारण काही जण पीडीएफ नाही करू शकत, ते सगळं त्यांनी सकाळीच ते सांगितलं. लिहिलं, हा ते याच्यात ते लिहिलेलं आहे ग्रुपमध्ये ते, की हा. आपलं पहिल्या फ्रंट पेजला आपलं नाव राहील कोपऱ्यामध्ये उजवीकडे, आणि मग जितकी पानं असतील 1/6 किंवा 2/6, 3/6, 4/6 असं टाकायचं. एकंदर पानं 6, त्यातलं पहिलं पान, त्यातलं दुसरं पान, त्यातलं तिसरं पान, असं. म्हणजे मग ते आपल्या पानं किती तेही कळतं आणि प्रत्येक पान नंबर काय तेही कळतं. अरे ते पोरांचे फोन आहेत. कोणच नाही करणार, उचलणार पण नाही. चलो, ऑल द बेस्ट. करू बंद? परीक्षेसाठी तुम्हाला नमस्कार गुरुजी. या रे ना, मला सर, सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आम्ही फक्त आम्ही फक्त पहिल्या अध्यापक आहोत, आम्ही गुरुजी नाही होत. त्यामुळे जर नमस्कार करायचा असेल तर देवल गुरुजींना करा, करा. आम्ही फक्त आणि त्या परमेश्वराला करा. ते समजूनच केलं आम्ही. सर, पहिलं जे पान आहे ना, जिथे आपण नाव आणि